नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी चिकन खरड्याची रेसिपी शेअर करणार आहे। करायलाही खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे। अगदी कमी वेळेत तुम्ही टेस्टी अशी डिश ही बनवू शकता। तसेच तुम्ही बऱ्याचदा साजूक तुपातलं मटण, साजूक तुपातली बिर्याणी असे बऱ्याच रेसिपी ऐकले असेल, पण आज मी तुम्हाला साजूक तुपातलं चिकन खरडा दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी हळद आणि मीठ लावून घेत आहे। आपल्याला चिकन हे बॉईल करायचं आहे। त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं आहे, जिरे घातले आहे आणि चिकन त्यामध्ये घालून घेत आहे। 5 ते 7 मिनिटं चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। त्यानंतर आपण चिकन बॉईल करत आहोत। 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। हवं तर तुम्ही या ठिकाणी आलं लसूण हे किसणीने किसूनही घालू शकता। थोडंसं मीठ घालत आहे, जेणेकरून आपलं चिकन हे अळणी लागणार नाही। चिकनला एक टेस्ट ही खूप छान येईल, त्यामुळे मीठ तुम्ही अवश्य घाला। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। 5 ते 7 मिनिटं आपल्याला तेलामध्ये हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत, त्यामुळे तेलामध्ये पूर्णपणे चिकन हे व्यवस्थित शिजल्या जाईल। बघा, 5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे। आपलं चिकन हे तेलात व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। चिकन बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही गरम पाणीच घाला, जेणेकरून तुमचं चिकनही लवकर शिजेल। आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं मस्त असं चिकन हे शिजवून घ्यायचं आहे। चिकन मऊसर शिजलं पाहिजे इतपत आपल्याला चिकन हे शिजवायचं आहे। साधारण 7 ते 8 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। मस्त असं चिकन आपलं शिजल्या गेलेलं आहे। व्यवस्थित शिजलं आहे का नाही तेही आपण चेक करून घेऊ। चिकन हे मऊ शिजलं तरच ते खायलाही टेस्टी लागतं। आपलं चिकन हे शिजलं आहे। आता आपण चिकन खरड्याला फोडणी करून घेऊ। त्यासाठी आपण पातेल्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। एकदा तुम्ही साजूक तुपात चिकन खरडा हा नक्की करून बघा। अगदी वेगळीच अशी टेस्ट येते आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। यामध्ये मी 3 ते 4 चमचे मसाला घालून घेत आहे। भाजीसाठी जो मसाला मी केला होता तोच या ठिकाणी मी घातलेला आहे। अगदी थोडासा मसाला आपल्याला या ठिकाणी लागतो। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा मी चिकनचा मसाला घातलेला आहे। हे आपण व्यवस्थित परतवून घेऊ। थोडंसं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपण लगेचच यामध्ये चिकनचे पीस घालून घेणार आहोत। यामध्ये मी निम्मे चिकनचे पीस घातलेले आहे आणि निम्म्याची मी भाजी केलेली आहे। भाजीची ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता। मस्त असं मसाल्यामध्ये आपण हे परतवून घेऊ। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे दही घातलेला आहे। दह्याने आपल्या चिकनला टेस्टही छान येते, त्यामुळे मी या ठिकाणी दही घातलेला आहे। दही तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आपला मसाला हा जळू नये म्हणून या ठिकाणी मी थोडंसं मसाल्याचंच पाणी घालत आहे, जेणेकरून आपल्या चिकन हे पातेल्याला चिकटणारही नाही आणि आपला मसालाही जळणार नाही। व्यवस्थित मिक्स करून एक वाफ आपण काढून घेऊ। साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। बघा, सगळे मसाले हे एकजीव झालेले आहे। मस्त असं आपलं चिकन हे तयार झालेलं आहे। तर आपला चिकन खरडा हा तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी करायलाही खूप सोपी आहे, खायलाही आणि टेस्टी आहे। तुम्ही जर कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा।
माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.